सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, जो आपला पहिली प्रवेश फेरी होती, म्हणजे जो फर्स्ट आपला राऊंड होता मेरिट लिस्टचा. तर त्या राऊंड मध्ये बऱ्याचशा मुलांचं ऍडमिशन जे हे ऍडमिशन झालं होतं. त्यांनी तुम्हाला तारीख पण वाढून दिली होती, कुठपर्यंत 22 जुलै पर्यंत. त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलं होतं. आता तरी काही मुलांपर्यंत तो मेसेज पोहोचला नाही आणि काही मुलांचं ऍडमिशन घ्यायचं राहून गेलं, किंवा काही मुलांचा नंबरच लागलेला नाही, किंवा काही मुलांनी आतापर्यंत फॉर्मच भरला नाही. आता या सर्व मुलांसाठी उद्या एक महत्वाचा दिवस आहे. कारण उद्या जे दुसऱ्या फेरीचा निकाल आहे, हा उद्या निकाल लागणार आहे. बरं, आता निकाल कधी लागणार, काय लागणार, तो बघायचा कसा, याबद्दल आपण पहिले माहिती घेऊन टाकू. आणि याच्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी या सांगण्यासाठी खास मी हे व्हिडिओ बनवले. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आणि पॅनलवर न शिकवता मुद्दाम असं शिकवतो, जेणेकरून तुम्हाला सर्व बारीक बारीक गोष्टी या क्लिअर दिसतील. बघा आता सर्वात पहिले, उद्या जी मेरिट लिस्ट आहे, ही मेरिट लिस्ट तुमची किती वाजेपर्यंत लागणार? तर मेरिट लिस्ट लागणार उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे आता काही मुलांना सकाळी सकाळी 9 वाजता मेसेज येऊ शकतो, कोणाकोणाला सकाळी 10 वाजता येऊ शकतो, कोणाला दिवसभर मेसेज येणार नाही, डायरेक्ट संध्याकाळी मेसेज येईल 5 नंतर किंवा 5 पर्यंत. ठीक आहे. तर उद्या ह्या दिवसभरात ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आता मेसेज आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात पहिले तुमच्या जे पण जिथं पण तुमचा नंबर लागलेला आहे, तिथं त्या आयटम मध्ये जाऊन तुम्हाला लवकरात लवकर काय करायचं आहे? ऍडमिशन घ्यायचं आहे. ती ऍडमिशन घ्यायची मुदत किती तारखेपर्यंत आहे? तर परवापासून, म्हणजे 28 जुलै पासून 2 ऑगस्ट पर्यंत. आणि जरी परवा रविवार असला 28 जुलैला, जरी संडे असला, तरी संडेच्या दिवशी सुद्धा ऍडमिशन प्रोसेस जी आहे, ही प्रोसेस चालू असते. ऍडमिशन प्रोसेस बंद होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं, नंबर लागला असेल तर लवकरात लवकर जाऊन तिथं ऍडमिशन घ्यायचं. आता त्यापेक्षा दुसऱ्या महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. की सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, हे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तिथं स्वतः हजर राहावं लागतं. स्वतः म्हणजे ज्या मुलाचा नंबर लागला असेल ते तुमचे पॅरेंट्स असतील, वडील असेल, भाऊ असेल, आई असेल, किंवा आणखी कोणी रिलेटिव्ह असतील, ते कोणतेच रिलेटिव्ह तिथं चालत नाही. त्याचं कारण असं आहे, तुमच्या बऱ्याच ठिकाणी तिथं जे तुमचे सिग्नेचर आहे, हे सिग्नेचर लागतात. परत तुमचं जे चेहरा वगैरे किंवा जे काय डॉक्युमेंट असेल, ही सर्व माहिती तुम्हाला स्वतःची असते, जन्मतारीख वगैरे. तर ही सर्व माहिती तिथं व्हेरीफाय करावं लागते. त्यामुळे तुम्ही तिथं स्वतः हजर पाहिजे. आणि त्यापेक्षा आता महत्वाची गोष्ट पुढे सांगतोय मी तुम्हाला. आता जसं फर्स्ट राऊंड मध्ये त्यांनी एक आपल्याला नियम सांगितला होता. काय नियम सांगितला होता? की जर तुम्ही जे काही ऑप्शन भरले असेल, प्रेफरन्स भरले असेल ट्रेडचे, यापैकी जर तुमचा पहिल्या प्रेफरन्सला नंबर लागला असेल, तर तुम्हाला ऍडमिशन हे घ्यावाच लागेल. बरोबर? असं मी तुम्हाला क्लिअर सूचना सांगितली होती. बरोबर? का बरं? तर हे जे पहिला प्रेफरन्स आहे, पहिला प्रेफरन्स जर तुम्ही चॉईस नाही केला, तर काय होतं, उरलेले जेवढे पण राऊंड आहे, दुसरा असेल, तिसरा असेल, किंवा काउन्सिलिंग राऊंड असेल, या सर्व राऊंड मधून तुम्ही काय होऊन जाता? बाद होऊन जाता. म्हणजे डायरेक्ट तुम्ही ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर निघून जाता. एका मुलाने तशी कमेंट पण केली होती, की सर माझा फर्स्ट राऊंड मध्ये पहिल्याच प्रेफरन्सला माझा नंबर लागलेला आहे. म्हणजे मी एक नंबरला टर्नर ट्रेड टाकली होती आणि माझा तिथंच नंबर लागलेला आहे, पण मला तिथं ऍडमिशन घ्यायचं नाही. तर असं करता येणार नाही. तसंच सेकंड राऊंड साठी काय नियम आहे? जर तुम्ही आता 3 ट्रेड, समजा तुम्ही 5 ट्रेड भरले असेल, ठीक आहे. आता या 5 ट्रेड पैकी पहिल्या 3 ट्रेड पैकी तुम्ही कोणती पण भरली असेल, समजा टर्नर, फिटर, मशिनिस्ट किंवा इलेक्ट्रिशियन, या कोणत्या पण ट्रेड भरले असेल, आणि या तिघांपैकी तुमचा कुठे पण नंबर लागला, समजा इलेक्ट्रिशियनला, फिटरला, टर्नरला, या तिघांपैकी तुमचा कुठे पण नंबर लागला, तर तुम्हाला ऍडमिशन हे कंपल्सरी घ्यावाच लागेल. जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं, तर इथून पुढे येणारे जे पण राऊंड आहे, म्हणजे चौथी फेरी असेल, किंवा काउन्सिलिंग राऊंड असेल, किंवा तिसरी फेरी असेल, या सर्वांमधून तुम्ही बाहेर निघून जाल आणि तुम्हाला पूर्ण नवीन रजिस्ट्रेशन करून नवीन फॉर्म भरावा लागेल. त्यामुळे तुम्ही जर हे ट्रेड, या पहिल्या 3 पैकी कोणते पण ट्रेड प्रेफरन्स भरले असेल आणि त्याच्यात जर तुमचा नंबर लागला असेल, तर नंबर तुम्ही जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊन टाका, नाही तर तुम्ही पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मधून बाहेर होऊन जाल. आता ह्या झाल्या दुसऱ्या राऊंड बद्दल काय महत्वाच्या सूचना. त्यानंतर तुम्हाला कसं समजेल तुमचा नंबर लागलाय का? तर तुम्हाला काय येईल, असा मेसेज येईल. मेसेज मध्ये काय लिहिलेलं असतं त्यांनी, की अलॉटेड शब्द असतो सर्वात महत्वाचा. काय शब्द असतो? अलॉटेड. अलॉटेड याचा अर्थ काय? तुम्हाला ट्रेड ही भेटलेली, किंवा तुमचं सिलेक्शन हे झालेलं आहे. पुढे त्यांनी असं पण लिहिलेलं असतं, प्रेफरन्स किती नंबरला. ट्रेडचं नाव नसतं, ते प्रेफरन्स नंबर लिहितात. दुसरा असेल, तिसरा असेल, चौथा असेल. मग तुम्ही समजून घ्यायचं की आपण चौथ्या प्रेफरन्सला काय टाकलं होतं? इलेक्ट्रिशियन टाकलं होतं. म्हणजे आपला नंबर कशाला लागलाय? इलेक्ट्रिशियनला लागलाय. तर ठीक आहे, हे याच्यातल्या काही साध्या साध्या गोष्टी होत्या. आता महत्वाची गोष्ट असं, ज्यांना मेसेज आला नाही त्यांनी काय करायचं, किंवा कुठून लॉग इन करायचं, किंवा कसे सर्व डिटेल बघायचं, ऑलरेडी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय. काही मुलांना पण माहिती असेल, तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देतो. तर बघूया, आपण त्या पेजवर जाऊया. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. बरोबर आहे. याची लिंक मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देऊन टाकतो. या व्हिडिओच्या पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन टाकेल. आता इथं त्यांनी काय म्हटलंय, कॅन्डिडेट लॉग इन. तुम्ही कॅन्डिडेट, तुम्ही न्यू नाहीये, तुम्ही काय रजिस्टर कॅन्डिडेट आहे. त्यामुळे रजिस्टर कॅन्डिडेटवर टिक करायचं. आणि इथं जे काय तुमचा आयडी आणि पासवर्ड जे डिटेल्स असतील, ते डिटेल इथं भरायचे. आयडी पासवर्ड तुम्हाला कुठे भेटणार आहे?
जो तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर दिलाय त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्हाला काय येत असतो, मेसेज येत असतो आता असतो. आणि तो जो मेसेज आहे, हा मेसेज तुम्हाला कोणत्या मोबाईल नंबर वर येतो, जो तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस पहिला नंबर दिला होता रजिस्ट्रेशनचा, त्या नंबरवर तुम्हाला येणार. आता तो नंबर, त्या नंबरवर आलेले जे हे आहे आयडी आणि पासवर्ड, हे टाकल्यानंतर तुमची हे बघा प्रोफाईल जी आहे, ही प्रोफाईल ओपन होऊन जाते. आता या प्रोफाईल मध्ये आपल्याला कुठे जायचं आहे, हे जे ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज दिसतंय का, याच्यावर जायचं आहे. ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज गेल्यानंतर खाली काय म्हटलं त्यांनी, अलॉटमेंट लेटरवर टिक करायचं. सध्या त्यांनी काय म्हटलंय, अलॉटमेंट लेटर विल बी अनेबल आफ्टर अलॉटमेंट, म्हणजे जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला ते दिसेल. बरोबर, म्हणजे जर तुमचं उद्या जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर तुमचं ओपन होऊन जाईल. जर तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला अशी सूचना येईल किंवा असं येईल तिथं खाली वाक्य की यू आर नॉट सिलेक्टेड फॉर एनी राऊंड, म्हणजे जो चालू राऊंड आहे या राऊंड मध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाहीये. किंवा तुम्हाला जर आता तुमचा ऍप्लिकेशन नंबर असेल, मेरिट नंबर असेल, काही पण चेक करायचं असेल तर ते सर्व तुम्ही इथं उद्या चेक करू शकता. आता ते न दिसायचं कारण काय आहे, कारण तुमची जी उद्या मेरिट लिस्ट आहे ही मेरिट लिस्ट लागणार आहे. तर तुम्ही पण काय करा, जर तुम्हाला मेसेज आला नाही तर इथं लॉग इन करून तुमचं जेवढे काही डिटेल्स असतील ते डिटेल चेक करून घ्या आणि अलॉटमेंट लेटर जाताना सोबत घेऊन जा. अलॉटमेंट लेटर पण आणि हा जो तुमचा कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म आहे, हा कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा त्यांना काय लागतो तिथं सोबत लागतो. तर मग जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जातानाच हा फॉर्म सोबत घेऊन जा. नसल नेता आला तर तिथं आसपास तुम्हाला कुठे पण याची प्रिंटआउट भेटून जाईल. तर हे दोघंचे दोघं डॉक्युमेंट तुम्हाला उद्या ऍडमिशनला लागतील, ज्यांचा नंबर लागला आहे त्यांच्यासाठी. ज्यांचा नंबर उद्या नाही लागला त्यांनी काय करायचं ते पण सांगतो. आणि ज्या मुलांनी नवीन रजिस्ट्रेशन करायचंय, ज्या मुलांना, त्यांनी ते जवळपास काउन्सिलिंग राऊंड पर्यंत नवीन रजिस्ट्रेशन हे करू शकता. काउन्सिलिंग राऊंड कधी आहे, पुढच्या महिन्यात. आता काउन्सिलिंग राऊंड काय राहतो, कसं राहतो, याच्याबद्दल डिटेल सांगणार एक वेगळा व्हिडिओ मी बनवून घेऊन येईल, कारण तो खूप मोठा विषय आहे. ठीक आहे. तर असं तुम्ही लॉग इन करून उद्या पहिले चेक करून घ्या आणि सर्व जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. नंबर लागला असेल, जर पहिले 3 प्रेफरन्स मध्ये असेल तर ऍडमिशन घेऊनच टाका, नाही तर तुम्ही बाकीच्या फेरीमधून पण काय होऊन जाल, बाद होऊन जाल. तर याच्यातल्या काही महत्त्वाच्या सूचना होता. आणखी तुम्हाला काय अडचण असेल तर खाली कमेंट करा, आपण लगे उद्याच्या उद्या त्याला रिप्लाय देऊ. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला ऍडमिशन घ्यायची मुदत कुठून कुठपर्यंत आहे, तर 28 जुलै पासून 2 ऑगस्ट पर्यंत. 28 जुलै ते 2 ऑगस्ट, म्हणजे फक्त 4 दिवस तुम्हाला ऍडमिशन घ्यायला मुदत भेटणार आहे. तर या 4 दिवसात तुमचा नंबर लागला असेल तर जाऊन ऍडमिशन घेऊन टाका. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.